चालू करूया. ओके रेडी. सो आता आपण काय बघणार आहे, इंडिकेटर सेगमेंट कडे पुढे जातोय. सो पेज नंबर आहे 76. सो 76 इंडिकेटर्स जे आहेत, इंडिकेटर म्हणजे हे असे सॉफ्टवेअर आहेत, असे लॉजिक आहेत जे आपल्याला मार्केट वरती जाईल किंवा खाली जाईल याचा अंदाज देतात. काय देतात? अंदाज. जसं की समजा मी गाडी चालवायला लागलोय आणि गाडी चालवताना माझा आवाज येतोय का? या आवाजात बोललं तर चालेल असं? हा. गाडी चालवायला लागलोय आणि गाडी चालवताना जर समजा मला फ्युएल किती आहे माझ्या गाडीमध्ये माहिती नसेल तर मी चांगली चालवू शकतोय का? नाही. क्लिअर आहे का? ओके. किंवा स्पीड किती आहे माहिती नसेल तर, इंजिनचा आरपीएम किती आहे माहिती नसेल तर चालवू शकतोय का? नाही. सेम इंडिकेटर आहेत. आता फक्त या गाडीत पेट्रोल किती आहे त्याच्यानुसार गाडी चालेल का? म्हणजे काय, हे इंडिकेटर आपल्याला आधार देतात. काय देतात? पार्टनरला सांगा काय देतात? नवीन लोकांना माइट बी असं वाटते की इंडिकेटरचं काहीतरी नवीन कॉम्बिनेशन जे आहे हे सक्सेसफुल लोक स्वतःकडे ठेवतात आणि ते देत नाहीयेत, त्यामुळे मला प्रॉफिटेबल होऊ शकतोय असं वाटू शकतं. पण याचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. क्लिअर आहे का? येस नो राईट. सो हेच गोष्ट आपल्याला काय करायची आहे, समजून घ्यायची आहे. ओके. आता इंडिकेटर नुसार आपल्याला काय समजेल, एकतर मार्केट वर जाईल किंवा खाली जाईल, ट्रेंड कंटिन्युएशन और ट्रेंड रिव्हर्सल. पहिला इंडिकेटर बघूया आपण याच्यामध्ये कोणता आहे, तर तो आहे मुव्हिंग ऍव्हरेज. ओके. मुव्हिंग ऍव्हरेज कसा इंडिकेटर लावायचा मी इथं लावतोय बघा. निफ्टीचा हा चार्ट आहे, त्यामध्ये स्टडी मध्ये जायचं. ओके. आणि इथे इंडिकेटर मध्ये MA म्हणजे मुव्हिंग ऍव्हरेज. ओके. सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज मध्ये खाली घ्या जरासं. सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज आहे का? वरती गेलं, खाली गेलं, जरा ध्यान किधर है, खाली खाली. हा. मुव्हिंग ऍव्हरेज टाइप करत, सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज असं टाइप कर. हा आलं का? ठीक आहे. बघा इथं आल्यानंतर ही लाईन आली का, ही दिसते. ओके. सो दॅट लोकांना काय होतंय की ही अचानक कॅन्डल वरती गेले खाली गेले, त्याच्यापेक्षा ही एक लाईन बघितली तर बरी वाटते. ओके. आता लोक असे मानतात की या लाईनच्या वरती असेल तर मार्केट काय असेल, या लाईनच्या खाली असेल तर, असं मानतात. असेल असं नाही. क्लिअर आहे का? ओके. हा या पद्धतीने आहे. आता याच्यामध्ये इथं क्लिक कर. याच्यामध्ये इथं काय दिलेलं आहे, सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज सेटिंग काय दिलंय 10. ओके. म्हणजे मागच्या 10 कॅन्डलचं त्यांनी काय केलंय, ऍव्हरेज करून पुढचा एक एक पॉइंट जो आहे तो सेट केलेला आहे. क्लिअर आहे? ओके. आता ह्या सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज बरोबर आपण एक एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज बघूया. याला म्हणलं तर ऑन करायचे सगळ्यांनी. कॅमेरा ऑन करा ऑनलाईन बॅच सगळे. हा ऑनलाईन वाले कॅमेरा ऑन करा. ठीक आहे. आता जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. हा. आता इथे बघा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज दिसतोय का? आता याच्यावरती क्लिक केलं, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज पण 10च आहे, सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज पण 10च आहे, पण दोन वेगवेगळ्या लाईन दिसत आहेत. बघा ही जी आहे कोणते कलर मध्ये, हा तांबडा कलर जो दिसतोय हा वाला ऑरेंज दिसतोय का, हा काय झाला एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजचा आहे आणि हा काय सिंपल मुव्हिंग ऍव्हरेजचा आहे. ज्या वेळेला एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजचा अर्थ काय आहे, तर इथं 10 कॅन्डलचं ऍव्हरेज घेतलं जातं, पण सगळ्यात आधीची जी कॅन्डल आहे म्हणजे सगळ्यात लेटेस्ट कॅन्डल जी आहे ना त्याला महत्व जास्त असतं, त्यानंतर महत्व कमी 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 होत जातं. या पद्धतीनं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज यूज केला जातोय. क्लिअर आहे का? आणि मोस्ट ऑफ दी लोक असं मानतात की एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे हे जरासं चांगला सिग्नल देतं, म्हणून मोस्ट ऑफ दी फंड मॅनेजर वगैरे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजचा वापर करतात. क्लिअर आहे का? सो पार्टनरला सांगा दोघांमध्ये फरक काय आहे. पुढे जाऊया. आता एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज जो आहे तो दोन्ही पण आपण काय केले बघितले. ठीक आहे. आता असं समजा की हे इंडिकेटर जेवढे शिकतोय ना तर आपण शेतातले अवजार शिकायला लागलोय. ह्याला खुरपं म्हणायचं, याला कुदळ म्हणायची, याला फावडं म्हणायचं. ओके. क्लिअर आहे का? येस नो. त्यानंतर कोयता वगैरे सगळे बघायला लागलोय. कसं वापरायचं काय वापरायचं मी तुम्हाला सांगेन, अगदी रिटर्न मध्ये तुमच्याकडे देईन. ओके. क्लिअर आहे का? फक्त हे आपण वापरणार नाही, पण आपल्याला याची आयडिया असणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? त्यानंतर पुढचं आहे मॅकडी. डिलीट करा म्हटलं की डिलीट करायचं प्रितेश. ओके.
मॅकडी पुढचा आहे मुव्हिंग ऍव्हरेज कॉन्व्हर्जंट डायव्हर्जंट नावाचं इंडिकेटर. ओके, पेज नंबर 79. मॅन्युअलच्या पॉइंट ऑफ व्ह्यू देतोय. आणखीन माहिती पाहिजे इथं मिळते. ओके, आता कसं आहे की इथं आपण कोणत्या माहिती देतोय ते पण सांगतो. सो काही लोकांना कसं असतं एकदम डिटेल मध्ये घुसायचं असतं. ओके, आणि काही लोकांना एवढं असतं की सर कामाचं जेवढं आहे तेवढंच सांगा. ठीक आहे, मी कामाचं जेवढं आहे तेवढं थोडंसं डिटेलमध्ये मधला मार्ग निवडलेला आहे. ओके, ज्यांना एकदम डिटेलमध्ये घुसायचं आहे त्यांच्यासाठी सांगतो वेबसाईट झिरो द वर्सिटी. जसं आम्ही इंजिनिअरिंगला होतो ना, तर इंजिनिअरिंगला असताना पहिल्यांदा आमचं रेफरन्स बुक पासून शिकायचं असतं. रेफरन्स बुक एवढे डब्बे असायचे माहितीये का, 10-10 हजार त्याची किंमत असायची. मग पहिल्यांदा सेमिस्टर चालू झाले ना, तर आम्ही शिकायला सुरुवात करताना काय करायचं, पहिला विचारायचं असायचं नाही या सेमिस्टरला रेफरन्स बुक मधनं शिकणार. ओके, मग जसं जसं पिरियड पुढे जाईल तसं मग हळूहळू रेफरन्स बुकचा आमचा विचार सोडून जायचा. मग आम्ही येणार टेक्स्ट बुक वरती, जरासे ते पातळ असायचे. ओके, आणि मग पातळ हे करता करता मग आम्हाला सबमिशन वगैरे एवढं लागायचं की लिहायला असं वाटायचं की कारकून बनवणार आहेत की काय, एवढं लिहायला द्यायचे सबमिशन. मग त्यातच सगळा टाइम गेल्यानंतर मग आपण ठरवून आता पीएल मध्ये चांगला व्यवस्थित अभ्यास करू. मग पीएल मध्ये पण आता सुट्टी मिळाली, मूवी वगैरे बघत जायचं. मग सगळ्यात शेवटी ज्याला एक्झाम 2-3 दिवसावरती आलेली आहे, मग त्यावेळेला काय मिळायचं माहितीये का, इझी सोल्युशन म्हणून मिळायचं. म्हणजे मागच्या पेपरचे जेवढे झालेले आहेत त्याचे सोल्युशन मिळायचे, ते एकदम एवढं पातळ असायचं. मग तेवढाच अभ्यास करायचा आणि आम्ही पास व्हायचो. ओके, सो ज्यांना रेफरन्स बुक पाहिजेत त्यांनी कुठं जायचं, झिरो द वर्सिटी नावाची वेबसाईट आहे, तिथं एकदम डिटेल मध्ये सगळं दिलेलं आहे. ओके, म्हणजे इंडिकेटर जरी तुम्हाला हा एमएससीडी पाहिजे ना, 5-6 पेजेस याचे डिटेल सगळी इन्फॉर्मेशन तिथं आहे. त्याचे फॉर्म्युले कसं बिल्ट झालं वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये मिळू शकतं. क्लिअर आहे का, येस नो राईट. आता आपण काय बघायला लागलोय, कामाच्या गोष्टी. काय बघायला लागलोय, क्लिअर आहे. हा ठीक आहे. आता हा मुव्हिंग ऍव्हरेज कॉन्व्हर्जन डायव्हर्जन याच्यामध्ये काय आहे, हे मुव्हिंग ऍव्हरेजेस आहेत. मगाशी जसा एक ऑरेंज कलर होता, एक ब्लू कलर होता. ओके, आता याच्या पुढे मार्केटमध्ये असं समजून घ्या की ब्लू कलरनं खालनं असं क्रॉस केला तर हा काय झाला, बाय सिग्नल झाला. काय झाला, जरा मोठं करा, हे ऑनलाईन मध्ये दिसू दे आणि झूम पण करा करून. ठीक आहे, हा इथं क्लिक करायचं असतं प्रितेश, मोठं म्हणजे. हा आता दिसतंय का सगळ्यांना. हा कोणता सिग्नल आहे, हा कोणता सिग्नल आहे, हा कोणता सिग्नल आहे, सेल की बाय, मला माहिती होतं. हा सांगतो. आता हे 2 मुव्हिंग ऍव्हरेजेस आहेत. जसं बघायला गेलं तर इथं 12-26 दिसत आहेत का, 12-26-9. ओके, त्याच्यावरती क्लिक करा सेटिंग मध्ये. सेटिंग मध्ये पहिला फास्ट मुव्हिंग ऍव्हरेज कोणता आहे, 12चा आहे. स्लो कोणता आहे, 26चा. ही ऑरेंज लाईन जी आहे ती कोणती आहे, 26ची. ओके, स्लो. ओके, आणि फास्ट कोणती आहे, 12ची. क्लोज करा. ठीक आहे, हा आता मुव्हिंग ऍव्हरेजच आहे पण त्याच्यामध्ये हे हिस्टोग्राम केलेले आहेत हे वाले. ओके, आता ही झाली झिरो लाईन, याच्यावरती बुलिश झोन, याच्या खाली कोणता, बेरिश झोन. आता हा बुलिश सिग्नल इन द बेरिश झोन आणि बेरिश सिग्नल इन द बुलिश झोन असं लोक मानतात. बरेचसे लोक तुम्हाला असं सांगतील की इथं आला की बाय करायचा वगैरे या पद्धतीनं. ठीक आहे, पण आता हा जर बाय करायचा हा शिकवला, आम्हाला पण शिकवलं, पण हा खरंच काम करतो नाही करतो, किती वेळा काम करतो हे कोणीही सांगत नाही. ओके, जर हा बायचा सिग्नल आहे, ओके, तर कोणत्याही याच्यामध्ये कोणीही तुम्हाला आजपासून स्ट्रॅटेजी वगैरे सांगितली तर त्याला 3 क्वेश्चन विचारायचे. काय करायचे, 3 क्वेश्चन विचारायचे. ओके, याचा हिट रेशो काय, काय विचारायचं, म्हणजे काय की याच्यावरती मी 100 ट्रेड घेतले तर माझे ट्रेड किती बरोबर येतील. ओके, हे त्याला सांगता आलं पाहिजे. क्लिअर आहे का. त्यानंतर मी जर समजा याच्यावरती 1 लाख रुपये लावले तर माझा अकाउंट किती खाली येईल, याला म्हणायचं ड्रॉडाऊन. ओके, क्लिअर आहे. आणि तिसरी गोष्ट काय, रिझल्ट, महिन्याच्या शेवटी किती पैसे मिळतील बाबा, ते इम्पॉर्टंट आहे ना, लक्षात येते का. हे 3 क्वेश्चन प्रत्येकाला विचारायचे. कारण की जर आता कोणी म्हटलं की बरेचसे लोक, आता आपण जसं जसं पुढे जाईन होल्ड करूया, कॅरी करूया, ओके, त्यावेळेला त्याला विचारायचं बाबा हिट रेशो काय. जर हिट रेशो माहिती असेल तरच तोंड उघडायचं, अदरवाईज उघडायचं, पार्टनरला पण सांगायचं. हा बोलायचं नाही. का सांगतो, मी ज्यावेळेला डेस्कला गेलो ना
तर आपण भरपूर ओपिनियन घेऊन गेलो होतो, भरपूर ज्ञानाचं नॉलेज होतं आमच्याकडे. ओके. आणि तिथं गेल्यानंतर त्या मेंटॉरला मी सांगायचो, ठीक आहे, की मला असं वाटतंय RSI ह्याच्यावरती गेला ना, असं आहे. तो म्हणायचा जा डेटा घेऊन ये. काय म्हणायचा? पहिले 15 दिवस माझी फुल सकाळ संध्याकाळ दुपार इज्जत निघायची. ते विचारणार, माझा डेटाच नसायचा, विचारणार, डेटाच नसायचा. ओके. आणि आपण काही पण बडबडतोय, येस ऑर नो. पण त्यांनी पहिल्यांदा तिथे गेल्यावरती ही सवय लावली की डेटा नाहीये तर तोंड उघडायचं नाही. पार्टनरला सांगा, ओपिनियन तुझ्याकडे पण आहे. सांगा, मी सांगतो ते. ओपिनियन तुझ्याकडे पण आहे, इथं बसलेल्या सगळ्यांकडे पण आहे. ओके. पण ओपिनियनचा जोपर्यंत बॅक टेस्टेड रिपोर्ट होत नाही तोपर्यंत ती स्ट्रॅटेजी होत नाही. क्लिअर आहे का? येस नो राईट. सो आपल्याला हे ओपिनियन आहेत सगळे, हे लोकांचे असं झालं की बाय होतंय असं ओपिनियन आहे, लोक असं मानतात. क्लिअर आहे का? हे वापरायचं का नाही? ओके. वापरायचं असेल तरी सुद्धा रिस्क रिवॉर्ड जो आहे तो त्याच्यानुसार. काय म्हणायचं याला? MACD पण म्हणतात. हा, स्लो आणि फास्ट का म्हणलं जातं? तर ही जी लाईन आहे ना, ही 12 कॅन्डलचे ऍव्हरेजने एक पॉइंट येतो. फॉर एक्झाम्पल जरा इकडे खाली घे, खाली घे. हा, आता पुढचं डॉट मला कनेक्ट करायचं आहे ना, ह्या ब्लू लाईन साठी मागच्या 12 कॅन्डलचा अभ्यास करावा लागेल. पुढचा याचा डॉट मला मार्क करायचा असेल तर मागच्या 26 कॅन्डलचा मला अभ्यास करावा लागेल. मग 26 वाली काय असणार आहे? स्लो असणार आहे ना, ऍव्हरेज काढायला गेलं तर. ओके. म्हणजे लगेच सिग्नल देणार नाही, त्यामुळे फास्ट आणि स्लो या पद्धतीने यूज केली जाते. ओके. कॅन्डल काउंट जेवढा जास्त तेवढी स्लो कॅन्डल. ओके. ठीक आहे, पुढे जाऊया आता.